रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ झाले सुख झाले ओ झाले दोहा विठ्ठल
रूप आवे चांगले रूप आवे चांगले ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे प्रीत लागे तैसी लागे प्रीत लागे तैसे लागे प्रीत लागे तैसे लागे प्रीत लागे तैसे लागे प्रीत लागे तैसे लागे प्रीत डोपार कुमार डोपार कुमार विढोबार हुआये डोपार कुमार डोपार
लावी प्रीत लावी प्रीत हा लागे तैसे लावी हा लागे तैसे लावी प्रीत हा लागे तैसे लावी प्रीत हा लागे तैसे लावी प्रीत लागे तैसे लावी प्रीत लागे लावी हा हा लागे
ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत निष्काम निराळा गोपी लावेला चाळा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत पांडुरंग गुरु प्रथम नमः समचरण सरोजन सांदिलांबुदाभ जगदन हित पाणे मंडनम मंडनम तरुण तुलसीमाला कंधरम कुंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजा मूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं जितपादस्पर्शं सरोवेष्टितं चंबितं पुण्यस्थानं सरालेशितं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिरा शिवचिः शीलः समदक्षः सप्रतापे जितेन्द्रियम् तम नारायण गिरिं वंदे सच्चिदानंद विग्रह विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ता संकेत लागे तैसी लावी प्रीत अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सद्गुरु चंद्रकांतदास महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा सप्ताह असतो. चंद्रकांतदास महाराज यांच्या 42व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि आपल्या या ढवळेश्वर संस्थानचे अध्यक्ष मार्गदर्शक महंत ज्ञानदास महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या नेतृत्वामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि परमश्रद्धेय सद्गुरु चंद्रकांतदास महाराज यांची 42वी पुण्यतिथी आहे. 42व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आज सप्ताहाची सांगता आहे. काल्याचं कीर्तन आहे. दहंडी टांगलेली आहेत. समस्त ग्रामस्थ देभेगाव ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ गायक वादक मंडळ पाहुणे मंडळ सर्वांना धन्यवाद. ढवळेश्वर भक्त परिवार ढवळेश्वर सेवाभावी संघ देभेगाव समस्त पत्रकार बांधव देवगाव रंगारी गल्ली बोरगाव समस्त तरुण मंडळ व सर्व भक्तगण सद्गुरु चंद्रकांतदास महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सप्ताह असतो. आज शेवटचा दिवस आहे. सांगता आहे. काल्याचं कीर्तन आहे. दहंडी टांगलेली आहे. वारकरी संप्रदायात काल्याला महत्व आहे बरं का. इतर संप्रदायात नसेल कदाचित. वारकऱ्यांनी काल्याला काय महत्व दिले एवढं. भागवतकार भागवत कथा करतात त्याच्यामध्ये गोवर्धन लीला उत्सवात साजरी करतात. पण गोवर्धन लीलेमध्ये 56 भोग केले एकट्याच भगवंताने खाऊन टाकले.
असा खादाळ भगवान वारकऱ्याला मान्य नाही बरं का. वारकऱ्याचा भगवान कोण आहेत? भानुदास गीतिका प्रसाद देतो पंढरीना. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रमा. काला वाटणारा भगवान पाहिजे वारकऱ्याला, एकटा खाणारा नाही. सेविदो हारस वाटिदो आणिका. सेविदो हारस वाटिदो आणिका. सेवितो आणि वाटितो. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वारकरी संप्रदायामध्ये कालेला महत्व आहे, म्हणून कृष्ण चरित्र सांगितलं जातं. ते बालचरित्र. मथुरेत काला नाही, द्वारकेत काला नाही, वैकुंठ तर अजिबात नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची. किती मोठा मंत्री असला, मुंबईला बंगल्यात राहत असला, तरी हुरडा पार्टीचा जंगलने मंगल आनंद बंगल्यातील का? हुरडा पार्टी करायची असेल तर मंत्र्याला सुद्धा जंगलातच यावं लागेल. तसं काला खायचं असेल तर भगवंताला सुद्धा आमच्याकडे यावं लागेल, तुकोबाराय सांगतात. कारण काल्याचे खरे अधिकारी आम्ही आहोत. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे. मग काल्याचा प्रसंग आहे. मत्स्य कुर्म वरादी अवतारात काला नाहीत. मत्स्य अवतारात काला नाही, कुर्म अवतारात काला नाही, वरा अवतारात काला नाही, नृसिंह अवतारात काला नाही. वामन अवतारामध्ये एक भक्त भेटला बळी, त्या बळीला दिलं पाताळात घालून. आता जो भगवान भक्ताला पाताळात घालतो त्याची भक्ती कशी करावं बरं? वामन अवतारामध्ये बळीला पाताळात घातलं. परशुराम अवतारामध्ये हातात कोराळच आहे, समोर जायची ताकदच नाही कोणाची. राम अवतारामध्ये वानरांच्या सोबत काय काला करणार? वानरच ते. जेव्हा भगवान परशुरामचंद्र लंकेवर विजय मिळवून अयोध्येला आले, सगळ्या वानरांसह लवाजमासह, पहिला राम राणा, पहिला राम विभीषणाच्या स्वदेन लंका केली. राम अयोध्येला आले, वानरांच्या समवेत. वानरांना प्रीती भोजन दिलं. आता भोजन म्हटल्यानंतर पंक्ती कशा धरत्या माकळ कळतं का?
एक माकड इकडं, एक वट्यावर, एक झाडाच्या शेंड्यावर. अरे बाबा अशी कशी पंगत तुला, तुम्हाला पंक्तीला बसावं लागेल. बरं बसले पंक्तीला म्हणजे एका तोंड इकडं एका तोंड तिकडं. सांगितलं तसं नाही, एका लाईनीत बसा, सगळे एका बाजूला तोंड करून बसा. बसले बरं एका बाजूला तोंड करून. आल्या पत्रवाळ्या वाढल्यानंतर काहींना वाटलं झाडाचा पाला खाणारे वांदर, त्यांना हेच वाढलं खायला, काही पत्रळच खाऊन टाकल्या. जेव्हा पदार्थ आले वाढायला, पत्रवळे कुठे म्हणजे आम्ही खाल्ल्या, पत्रवळे खात नसतात, मग त्याच्यावरचे पदार्थ काय जंगलात ते वांदर त्यांना काय. जेव्हा पदार्थ वाढले त्या पदार्थामध्ये भोकरं वाढले. एका माकडाने ते भोकर घेतलं हाताने, दाबलं. ते भोकर दाबल्यावर त्या भोकरातली गिठोळी उंच उडी मारायला लागली. हा म्हणजे एवढी छोटीशी गिठोळी इतकी उंच उडी मारते, मी काही कमी काय, त्याच्यापेक्षा जास्त उंच उडी मारली. बाकीचे वानर म्हणजे तूच का उड्या मारतो, आम्हाला मारताय. सगळेच लागले उड्या मारायला खाली. पंक्तीचं काय झालं असेल बरं. आता अशा वानरांच्या समोर काला होत असतो का. काल्याचं योग्य अवतार कृष्णावतार आहेत. ते विशेषतः भगवंतांनी गोकुळात काला केला, मथुरेत नाही, द्वारकेत नाही. भगवंताच्या चरित्राचे 3 भाग आपल्याला करता येतील. गोकुळातील चरित्र, मथुरेतील चरित्र, द्वारकेतील चरित्र. गोकुळ वृंदावनामध्ये भगवान परमात्मा 11 वर्ष राहिले, मथुरेमध्ये 14 वर्ष राहिले, द्वारकेमध्ये 100 वर्ष राहिले. अशा प्रकारे 125 वर्षाचा कालावधी भगवंताचा आहे. या 150 वर्षाच्या कालावधीमध्ये 11 वर्षाचा जो काळ आहे बालचरित्र, त्याचं वर्णन काल्याच्या कीर्तनात केलं जातं. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. गोकुळात भगवंताने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा, आचरावे नाही. कृष्णाचं चरित्र काय आचरणार, कळलं तर पाहिजे आचरणाला. एक म्हणले कृष्णाने 16,108 बायका गेल्या, मी 2-4 केल्या, काय बिघडलं. पत्नीला विचार तुझं काय मत आहे, तुझी परवानगी असेल तर दुसरी करायला. पत्नी म्हणून तुम्ही असं कसं काय म्हणतात. मग मी भागवत ऐकायला गेलो होते. भागवतकारांनी सांगितलं होतं कृष्णाने 16,108 बायका केल्या. तिची पत्नी मी पण महाभारत ऐकायला गेले होते. म्हणजे तू काय ऐकलं, मी महाभारतामध्ये ऐकलं द्रौपदीने 5 पती केली, मी 2-4 केलं, काय बिघडलं. म्हणजे असं कसं काय करते, तुम्हाला कसं करताय. दोघंही गप्प बसा. मग बसले गप्प दोघंही. कशाचंही अनुकरण करायचं नसतं. कृष्ण चरित्र कळायला अवघड आहे. कृष्ण मोठ्यांना कळाला नाही. कृष्ण ब्रह्मदेवाला कळाला नाही. ब्रह्मदेवाला कृष्ण कळाला असता तर ब्रह्मदेवाने गोपाळ वस्त्र चोरून दिली नसते. इंद्राला कृष्ण कळाला असता तर गोवर्धन लीलेमध्ये जलवर्षा झाली नसते. भगवंताने इंद्रयाग बंद केला आणि गोवर्धन पूजा सांगितली. इंद्रयाग का बंद केला. साधन हे काळाला अनुसरून असलं पाहिजे. कालबाह्य साधन काय उपयोगाचं. पूर्वीच्या काळामध्ये सोमेश्वरगिरी महाराज बैलगाडीवर फिरायचे. गुरु नारायणगिरी महाराज सुरुवातीच्या काळात बैलगाडीवर फिरायचे. नंतर सायकल आल्यानंतर, मोटरसायकल आल्यानंतर कारगाड्या आल्या. आता जर ठरवलं बैलगाडीवर फिरायचं, काय होईल बरं. सोन्याची जरी बैलगाडी केली तरी लोक हसतील ना. काय महाराज, जे साधन कालबाह्य झालं ते उपयोगाचं नाही आहेत. साधन हे काळाला अनुसरून असलं पाहिजे. आता आपल्यामध्ये बहुतांश शेतकरी लोक आहेत. पूर्वीची शेती आजची शेती बदल झाला का नाही. पूर्वीच्या काळामध्ये 50-100 एकर जमीन दिली ज्वारी पेरून. 50 एकरामध्ये 2 पोते जरी एकरी झाली तरी 100 पोते. 100 पोते ज्वारी म्हणजे 5 खंड्या ज्वारी चाऱ्याच्या वळ्या लागायच्या, मजेत राहायचे. आता त्या 50 एकरावाल्याला 5 मुलं झाली, आली 10 एकर. 10 एकरावाल्याला 3 मुलं झाली, आली 3 एकर. आता 50 एकराची शेती म्हणजे ती फेट्यावाल्याची शेती. नंतरची 10 एकराची शेती म्हणजे टोपीवाल्याची शेती. पुढची 3 एकराची म्हणजे बोडख्याची शेती. या गावातले बोडखे नाही बरं का. या गावात बरेच बोडखे, ते आडनावाचे बोडखे. आता हा बोडखा जर फेटावल्यासारखी शेती काय उपोषी मरत. 3 एकर ज्वारी पेरली झाली एकरी 2 पोते, काय खाईल, काय विकेल. मग काळाला अनुसरून साधन असावं. भगवंताने सुद्धा हा संदेश दिला गोकुळवासियांना.
कृतयध्यायते विष्णु त्रेतायां यजते मखैः द्वापारे परिचर्यायां कलोतात हरिकीर्तना. कृतयुगामध्ये ध्यान, कलियुगामध्ये ध्यान घडत नाही. ध्यानाचं नाटक फार करतात लोक. डोळे बंद करून बसलं ध्यान घडतं का? आता शेतकरी त्या सांगितलं कर देवाचं ध्यान, तो डोळे बंद करून बसला, काय दिसेल त्याला? मकाच्या कणस पाण्यात भिजतायत, कपाशीचे बोंड लोंबत चालले, हेच दिसेल ना त्याला. त्याला कुठं देवाचं ध्यान घडायचं? अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, वलीन घडे साधन, वलीन घडे साधन, हा उचित विधी विधान, उचित विधी विधान, नकडे नकडे सर्वथा, नकडे नकडे सर्वथा, भक्ती पंथ बहु स्वभाव, हरी पंथ बहु स्वभाव. अवघ्या वाटा झाले क्षण, कधी नघळे साधन, उचित विधी विधान, नकळे नघळे सर्वथा. घडत नाही महाराज, कळतही नाही, घडतही नाही. घडलं तरी यथार्थ घडत नाही. म्हणून भगवंताने सांगितलं त्रेतायाम यजते मखैः, त्रेतायुगातलं साधन यज्ञयाग. भगवान प्रभू रामचंद्र यज्ञयागातून प्रकट झाले, ते त्रेतायुगातलं साधन होतं. आता द्वापारयुग चालू आहे, म्हणून द्वापारे परिचर्यायाम, आणि म्हणून द्वापारयुगानुसार आज आपण गोवर्धन पूजा केली पाहिजे, इंद्रयाग बंद केला पाहिजे. कृष्णाच्या सांगण्यानुसार गोकुळवासियांनी इंद्रयाग बंद केला, गोवर्धन पूजा केली. इंद्राला राग, त्या गोड्याच्या पोराचं ऐकून यांनी माझी पूजा बंद केली, पाहतो म्हणले यांचा बेत. इंद्राने आदेश केला मेघाला, मेघ गर्जनासह जलवर्षा करा. आभाळ आलं, मेघ गर्जना सुरू झाली, जलवर्षा सुरू झाली, मुसळधार पाऊस सुरू झाला. सगळे घाबरले, आता करणार काय? भगवंताने सांगितलं घाबरू नका, माझा गोवर्धन भगवान आहेत ना. भगवंताने डाव्या हाताच्या करांगुळीच्या नखाग्र गोवर्धन धारण केला. गोवर्धन गिरिधारी, गिरिधारी गोवर्धन गिरिधारी, तुम बिन कौन खबरले, गोवर्धन गिरिधारी, गिरिधारी गोवर्धन गिरिधारी. गिरिराज गोवर्धन धारण केला महाराज. 7 दिवस रात्रंदिवस मुसळधार पाऊस पडला. इंद्राला वाटलं गोकुळ वाहून गेलं असेल, पाऊस बंद झाला. गोकुळवासियांची फजिती पाहण्याकरता इंद्र आला. गोकुळात धूळ उडत होती. धूळ उडते, एवढं पाणी गेलं कुठं? बरं, एक प्रश्न आहे. समजा मुसळधार पाऊस झाला, भगवंतांनी गोवर्धन धारण केला, गोवर्धन सारे खाली सगळे आले, सगळ्या गोकुळवासी वाचले. पण इतका पाऊस झाला तर गोकुळ वाहून जायला पाहिजे. तो 7-8 तास पाऊस झाला, गोदावरीला महापूर आला होता. 7 दिवस मुसळधार पाऊस झाल्यावर गाव राहील का? ते वाहून जायला पाहिजे होतं ना. एवढं पाणी गेलं कुठं? पाणी कुठं गेलं माहिती का तुम्हाला? नाही माहिती? सांगू का मग? एक कथा सांगितली जाते. राम अवतारमध्ये एकदा सीतामाता भगवान प्रभू रामचंद्र कळाले. सीतामातेने इच्छा व्यक्त केली रामाकडं, एखाद्या चांगल्या साधूला निमंत्रण द्यामध्ये मला जेव घालायचं म्हणले. पण साधू असा असावा भरपूर जेवणारा, नाही तर एक पोळी खाल्ली पुरे, अर्धी पोळी खाल्ली पुरे, असं नाही, दाबून जेवलं पाहिजे म्हणले. म्हणजे मला जेव घातलेला आनंद मिळेल म्हणले. अशा कोणाला तरी एखाद्या साधूला निमंत्रण द्या. राम म्हणले ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर. भगवान राम प्रभूने अगस्त्य ऋषींना निमंत्रण दिलं.
आता अगस्त्य ऋषी एका घोटात समुद्र पिऊन टाकलं होतं त्यांनी. आता सीतेची इच्छा पूर्ण करायची. अगस्त्य ऋषींना बोलवलं. अगस्त्य ऋषी आले. सीतामाईनी ताट वाढलं. अगस्त्य ऋषी म्हणले गळ्यापर्यंत सुद्धा जाणार नाही, एवढं काय व्हायचं माझं. नाही नाही तुम्ही काय काळजी करू नका महाराज, गरमागरम स्वयंपाक चालून तुमचं जेवण चालू. अगस्त्य ऋषी जेवायला बसले. सीतामाता स्वयंपाकाला बसली. जेवण चालू आहे. जेवता जेवता कणिक संपली. पुन्हा कणिक मळायला सुरुवात केली. पुन्हा पोळ्या सुरू झाल्या. पुन्हा भाजी संपली. सीता वैतागली ना. बाबा काय आवरायलाच तयार नाही. सीतेने हात जोडले, हे गणपती बाप्पा लवकर या रिद्धी सिद्धी सहित. आता माझ्या क्षमतेच्या पलीकडे गेलं हे शक्तीच्या. बाबा तर काही आवरायला तयार नाही. गणपतीचं वंदन केलं. गणपती पळत आले. गणपती रिद्धी सिद्धी सहित आले. गणपती स्वतः स्वयंपाक करायला लागले. स्वयंपाकही चालू, जेवणही चालू. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, रात्रंदिवस स्वयंपाक चालून जेवणही चालू. 15 दिवस झाले. सीता गेली रामाकडं. अहो म्हणले कोण बाबा आणले हे काही खायचं का, काही धोरण आहे का म्हणले. हे कोणती पद्धत झाली म्हणे. 15 दिवसापासून रात्रंदिवस स्वयंपाकाचं जेवणही चालू, आवरायलाच तयार नाही बाबा. म्हणले असं कोणी, तूच तर म्हणले होते जास्त खाणारे बोलवले म्हणले मी. जास्त म्हणजे किती नेमकं, काही लिमिट आहे का नाही म्हणले. सगळे थकले. भगवान प्रभूचे गेले. चंद्र गेले अगस्त्य ऋषींकडे. म्हणले हो महाराज पाणी आणू का. अर्ध जेवण झालं म्हणजे एक गोट पाणी प्यायला पाहिजे, आणू का पाणी. अगस्त्य ऋषी म्हणे जेव्हा अर्ध जेवण होईल तेव्हा सांगेल ना म्हणले मी तुम्हाला. तो शब्द ऐकल्यावर गणपतीच्या हातातली झारीच खाली पडली. 15 दिवसापासून जेवण आणि स्वयंपाक चालतं तरी अजून अर्धही झालं नाही. रामाने सांगितलं महाराज घ्या आवरून, आता किती परीक्षा घेताय तुम्ही. ठीक आहे प्रभू तुमची आज्ञा असेल, झाले तुमच्या आदेशावर चालू आहे सगळं. मानू का आता पाणी. अगस्त्य ऋषी म्हणले मी या युगात जेवल्यानंतर पुढच्या युगात पाणी पितो म्हणले. साधू आहेत. कोण साधू कसे. एकदा एक साधू भेटले होते आम्हाला. ते म्हणले महाराज मी एका राज्यात झोपतो, दुसऱ्या राज्यात आंघोळ करतो आणि तिसऱ्या राज्यात जेवण करतो म्हणले. म्हणले कसं काय शक्य आहे. एका राज्यात झोपतो, रेल्वेत बसले बिगर तिकिटी, उठोस्तोवर दुसरं राज्य लागलं. दुसऱ्या राज्यात आंघोळ केली. आंघोळ केल्यावर प्लॅटफॉर्मवर तर बसला. पुन्हा जेवणाचा टाइम होईपर्यंत तिसरं राज्य. तिकीट काढायचं नाही, कोणत्या गावाला जायचं तपास नाही. सांगितलं मी या युगामध्ये भोजन केलं, मी पुढच्या युगात पाणी पित असतो. म्हणजे ठीक आहे. मग रामाच्या काळामध्ये भोजन केलं आणि द्वापार युगामध्ये जेव्हा कृतयुगामध्ये 15 दिवस भोजन केलं आणि द्वापार युगामध्ये 7 दिवस जो जलवर्षा झाली ते अगस्त्य ऋषीने पिऊन टाकलं महाराज. म्हणून गोकुळ वाहून गेलं नाही. पण इंद्राला आश्चर्य वाटलं, झालंच कसं. इंद्राला पश्चाताप झाला. इंद्राने भगवंताची स्तुती केली. विशोदसतु तव धाम शांतम तपोमयं रजस्तमस्तु मायामयोऽयं गुणसम्प्रभा न विद्यते पिता गुरुस्त्वं जगतामधीशो दुरत्ययः काल उत्पातदण्डः हिताय स्वेच्छा
इंद्राने भगवंताची स्तुती केली, इंद्राला पश्चाताप झाला. जो इंद्राला कळाला नाही, नकळतो साचार ब्रह्मादिका, तो ब्रह्मदेवाला कळाला आणि त्याचं काय अनुकरण करणार. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले की दिवे गोकुळी, भगवान गोकुळात प्रगट झाले. आपल्याला सुद्धा नरदेह रूपी गोकुळात भगवंताला प्रगट करायचं आहे. गोकुळ म्हणजे काय? गो म्हणजे इंद्रिय, कुल म्हणजे समूह, इंद्रियांचा समूह म्हणजे नरदेह. या नरदेह रूपी गोकुळामध्ये भगवंताला प्रगट होण्याकरता नंदेशुद्धीची आवश्यकता आहे. नंदे तिसरं जना नामचा नंदा, हा जो दुसऱ्याला आनंद देतो त्याला नंद म्हणतात. यशोदा यशम ददात येते, यशोदा यश प्रदान करणारी वृत्ती म्हणजे यशोदा. आणि गोपी गोपी इंद्रियही भक्तिरसम पिबती, स गोपी प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी वृत्ती म्हणजे गोपी. त्या गोपीला सरदूर भगवान दिसतो. बोलती चालती, बोलताना भगवान, चालताना भगवान, पाहताना भगवान, ऐकताना भगवान, सासूत भगवान, सासऱ्यात भगवान, दिरात भगवान, पतीत भगवान, माहेरी भगवान, सासरी भगवान. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. सर्वदूर भगवान दिसतो गोपींना. निळोबाऱ्या वर्णन करतात. बोलती चालती देखती ऐकती, देखती ऐकती देखती ऐकती. चालते देखती ऐकती, देखती ऐकती देखती ऐकती. बोलती चालती देखती ऐकती, देखती ऐकती देखती ऐकती. बोलते चालते देखती ऐकती, देखती ऐकती देखती ऐकती. सर्व द्रव्यादी त्यांचे दृष्टी, सर्वत्र प्रेमाचे काचे दृष्टी, सासुरे माहेर सासू सासराधीर, सासू सासराधीर, सासू सासराधीर. सासुरे माहेर सासू सासराधीर, सासू सासराधीर, सासू सासराधीर. बोलती चालती देखती ऐकती, सर्वत्र श्रीपती त्यांचे दर्शी. त्या गोपींना सरदूर भगवान दिसतं, त्यालाच गोपी म्हणतात. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी अंतःकरणाची वृत्तिरूप गोपी आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा या प्रेमामुळे गोकुळात प्रगट झाले. भगवंताचा अवतार कार्याचा उद्देश काय? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची संस्थापना, भक्ताचं रक्षण. वास्तविक तो ब्रह्मांडाचा नायक आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरी, असा असणारा ब्रह्मांड नायक गोकुळात प्रगट झाला. आणि गोकुळात प्रगट होऊन यशोदेला आई म्हणून हाक मारतो प्रथम चरणामध्ये. विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, ओ विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, ओ विश्वाचा जनिता.
विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. विश्व ज्याने निर्माण केलंय, हे विश्व आपोआप निर्माण झालं असं तर म्हणता येणार नाही. जगतां विधी नो करता कुलालेन विना घटः, चित्रकार विना चित्रम स्वतः एव भवेत्यदा. जगताचा करता कोणी नाही असं म्हणावं तर कुलालेन विना घटः, कुंभाराशिवाय घट असू शकत नाही, चित्रकाराशिवाय चित्र असू शकत नाही, त्याप्रमाणे कर्त्याशिवाय जगत असू शकत नाही. मग कोण आहे हा करता? तोच तर हा, तोची गोकुळात होनिया गोवळ, मनवितो बाळ यशोदेचा. तो गोकुळात प्रगट झाला, यशोदा आई म्हणून हाक मारतोय. आई, आ ई. आ म्हणजे विशाल, ई म्हणजे प्रेम. विशाल प्रेम ज्याच्या अंतःकरणामध्ये आहेत आई म्हणतात. लेकोरा झेतवाय माऊलीची चित्तैसी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. लेकरा झेंडवाय माऊलीची चित्तैसी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. ऐशी कळवळ्याची जाती, करू लाभावी न प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती, करे लाभावी न प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती, करू लाभावी न प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. लाभावीने प्रीती करणारी कळवळ्याची जाती म्हणजे आई आहे. आणि मम्मी म्हणजे काय? मम्मी माहिती का? ख्रिश्चन धर्मामध्ये मम्मी कशाला म्हणतात? ख्रिश्चन धर्मामध्ये मूळदा सुरक्षित ठेवल्या जात्या, सुरक्षित मूळदेला मम्मी म्हणतात. म्हणजे मम्मी शब्दाचा अर्थ जर काढला तर सुरक्षित मूळदा असा होतो शब्दाचा अर्थ काढ. आणि डॅडी, डॅडी शब्दाचा डेड बॉडी हाय मूळदाची. आई शब्दामध्ये प्रेम आहेत. आ म्हणजे विशाल, ई म्हणजे प्रेम. विशाल प्रेम जिच्या अंतःकरणामध्ये यातला आई असं म्हणतात. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. लाभाविण प्रीती करणारी कळवळ्याची जाती म्हणजे आई आहे. ब्रह्मांडाचा नायक भगवान ईश्वराला आई म्हणून हाक मारतोय. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. ज्याने विश्व निर्माण केलंय तो यशोदा आई म्हणून हाक मारतो. काय त्या यशोदेचं भाग्य आहे? ब्रह्मांड चालवणारा यशोदा चालायला शिकवते. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. ब्रह्मांडाला तृप्त करणारा यशोदा तृप्त करते. कृष्णाने जेव्हा यशोदा आई म्हणून हाक मारली इतका आनंद झाला यशोदा. मैया हो मैया, ओ मैया. पहिल्यांदाच कृष्णाच्या मुखातून मैया शब्द निघाला. यशोदा इतका आनंद झाला. यशोदा उंच गडीवर गेली. गोपीनं ऐकलं का? आज माझा कृष्ण बोलायला लागलेला आहे. सूरदास महाराज सुंदर वर्णन करतात. कहे न लागे मोहन मैया मैया के न लागे मोहन मैया मैया. कहे न लागे मोहन मैया मैया. कहे न लागे मोहन मैया मैया. नंद मेहर सो बाबा बाबा. नंदो मेहर सो बाबा बाबा. अरुहल धर गो मैया. अनुहार धर को भैया. मैया हो मैया. मोहन मैया मैया. कहे न लागे मोहन मैया मैया. मोहन मैया
यशोदा उंच गडीवर गेली. गोपींना ऐकलं का? ऊंचे गडी चढी कहती यशोदा, गडे गडे कहते यशोदा. ले ले रे नाम कन्हैया. यशोदा म्हणजे कृष्णा, अरे पुन्हा एकदा मला हाक मार ना भैया म्हणून. गोपींना ऐका, आज माझा कृष्ण बोलायला लागलेला आहे. दूर खेळा नामत जाओ लला रे, मारे की काही को गैया. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. ज्याने ब्रह्मांड निर्माण केलंय तो यशोदा आई म्हणून हाक मारतोय. काय यशोदेचं भाग्य आहे. कशामुळं? प्रेमामुळं. कोणतं प्रेम? संसारामध्ये लोक प्रेमाचा दिखावा फार करतात. गोळ गोळ बोलतील, तिकडच हॉटेलात चहा पाजून तिकडच वाटे लावतात. एकमेकाच्या मनातलं एकमेकाला कळत नाही म्हणून बरं आहेत. जर एकमेकाला कळत काय होईल? कल्पना करा, उद्या सगळ्यांच्या मनामधलं सगळ्यांना कळालं, परवापासून भांडण सुरू होतील. बरं, इलेक्शनच्या पेडमध्ये जर एकमेकाच्या मनातलं कळालं तर इलेक्शनमध्ये संपूर्ण समजूत देत नाही लोक. मनातलं कळत नाही म्हणून बरं आहेत, कारण लोक प्रेमाने बोलताना दिसतात, प्रेम करतात असं नाही आहेत. बोलताना असं बोलतात जणू सत्यवादी हरिश्चंद्रानंतर याचाच नंबर, पण सत्य असतं असं नाही आहेत. गोपींचं प्रेम तसं नाही महाराज, शुद्ध प्रेम आहे. जीवीच्या जीवा प्रेम भावाच्या भावातच वाचून केशवा आणून आवडे. तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवापासून. किती आवडतोस, जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे आवडतोस. हे प्रेम आहे. संसारामध्ये बघा, सासू सोनाचं प्रेम, प्रेमाने बोलतात एकमेकाशी, प्रेम असतं असं काही नाही. एक आहे गरज म्हणून प्रेम. दुसरं आहे नैसर्गिक प्रेम. भक्ताचं आणि भगवंताचं नैसर्गिक प्रेम असतं बरं का. सरपंचाने कलेक्टरला हुरडापाडी निमंत्रण दिलं. गरम गरम हुरडा चोळून चोळून सरपंच कलेक्टरच्या हातात देत होते. हुरडा खाता खाता कलेक्टर साहेब म्हणले, सरपंच आपली बदली झाली बरं का. बरं, खाऊन झाल्यावर सांगा, मध्ये सांगितलं बदली झाली. सरपंचाने हातातला हुरडा तोंडात टाकून दिला, म्हणजे साहेबाचा हुरडा संपला. बघा हे प्रेम. संसार खरं प्रेम नाही आहेत, भक्ताचं आणि भगवंताचं प्रेम आहे. काय त्या गोपींचं प्रेम आहे की ज्या गोपींनी भगवंताला अंकित करावं. महाराज सांगतात, भगवान भक्ताच अंकित होतो, आणि जसं प्रेम तुम्ही त्याच्यावर कराल तसं प्रेम तो आपल्यावर करतो. द्वितीय चरणामध्ये ऐसा भक्ताचा ऐसा भक्ताचा
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा दादा ते भेटू नका विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे
जसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावे प्रीत. जसं प्रेम त्याच्यावर कराल तसं प्रेम तो आपल्यावर करतो. भगवान गीतेत सांगतात ए यथामाम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. जो मला जसा बसतो तसा मी त्याला बसतो. मग आपण भगवंतावर विशुद्ध प्रेम करावं. त्या गोपींचं शुद्ध प्रेम आहे. म्हणून त्या गोप्यांनी भगवंताकरता सर्वस्वाचा त्याग केलाय महाराज. मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो ना कोई. मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो जाके सिर मोर मुकुट मेरो पति मेरे तो गिरधर गोपाल दूसरो ना कोई. मेरे तो गिरधर गोपाल दूसरो जाके सिर मोर मुकुट मेरो पती स्वय. सर्वस्वाचा त्याग करून भगवंताला समर्पित झालेल्या त्या गोपे म्हणून भगवान प्रेम करतात. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लागे. भगवान भक्ताचा अंकित तो म्हणून भक्ताच्या घरी अनेक लीला करतो. चौरी लीला केली, चिरहरण लीला केली. तो चोरी करतो. कशाची चोरी करतो? तो काय भिकार बंबू आहे का चोरी करायला? नंद बाबाच्या घरी 9 लाख गायी होत्या. आता ज्याच्या घरी 9 लाख गायी तो लोण्याची चोरी करतो. बुद्धीला पडतं का होय? 9 लाख गायीचं दूध किती असेल, तूप किती असेल, लोणी किती असेल, मग त्याने चोरी का केली? विढाला हो, ही चोरी नाही आहे. हे चौर्य लीला. लीला ही आनंद करता असते. प्रेमाच्या प्रत्येक क्रियेत आनंद असतो. प्रेमाच्या भांडणातही आनंद असतो. तुमचे भांडणं होत नाही का घरी? याचं तोंड इकडं, तिचं तोंड तिकडं, नेमके येतात पाहुणे. याला काही बोलायचं असेल तर मुलाला सांग, जातोय मम्मीला सांग, तिने पप्पाला सांग, पोरगच मध्ये येतं. दोघं एकमेकाशी बोलत नाही. नेमके येतात पाहुणे. एकदा भगवान कृष्णाने ठरवलं द्वारकेमध्ये असताना, आज आपल्याला भांडणच करायचे म्हणे. फार दिवस झाले घरात भांडणच नाही कधी. घरात भांडण नाही म्हटलं का काही घर म्हणतात का? काय रुक्मिणी कधी रुसवत नाही, कधी भोगत नाही. कधी रुसावं लागतं, कधी भोगावं लागतं. तर आनंद असतो. असा उदास चेहरा केला कृष्णाने. भगवान विचार करतात आज भांडणच करायचं. एका बाजू सत्यभामा बसलेली, एका बाजू रुक्मिणी बसलेली. सत्यभामा विचारला होता, मला एक विचारू का? म्हणजे काय? तुला रागता येणार नाही ना? नाही, राग येण्याच का विचार. सत्यभामा म्हणली, मी तुम्हाला आवडते का? हो, तू फार आवडते. किती आवडते? तुम्हाला साखरेसारखी आवडतेस म्हणले. रुक्मिणी म्हणले, मी हो हो तू पण आवडते. मी कशी आवडते? तुम्हाला मिठासारखी आवडतेस. मिठासारखी म्हणल्यावर रुक्मिणीचा चेहरा सुधारला. तिला साखरेसारखी म्हणतात, मला मिठासारखी म्हणतात. तिला साखरेसारखी म्हणतात, मला मिठासारखी म्हणतात. तिला साखरेसारखी म्हणतात, मला मिठासारखी म्हणतात. झालं भांडण सुरू. भगवंत ठरवलं आज भांडूनच पाहू म्हणले. रुसून बसले ना रुक्मिणी. पूर्वीच्या काळामध्ये रुसून बसायची स्पेशल खोली होती. पत्नी त्या खोलीत जाऊन बसली की नवऱ्याचं काम आहे समजूत काढायची. आणि समजूत काढायला जर कोणी जातच ना, ते रुसण्यात काय आनंद आहे बरं? रुसली तर रुस तिकडं. रुसून बसली रुक्मिणी. तेवढ्यात आले पाहुणे. कोणती आत्या? रुक्मिणी काय झालं? का रुसली?
तिला साखरेसारखे म्हणतात, मला मिठासारखे म्हणतात. तिला साखरेसारखे म्हणतात, मला मिठासारखे म्हणतात. अगं पण झालं तरी काय? रुक्मिणीने सांगितलं प्रकार. कोणती गेली? कृष्णा, एकीला साखरेसारखे म्हणतोस, एकीला मिठासारखे म्हणतोस. घरात भांडणं होतात, तुला कळत नाही का संसार कसा करायचा? सगळ्यांशी सारखं वागलं पाहिजे. कोणती लागली? कृष्णाच. काही लोकांना लोकांच्या चुका काढण्यामध्ये हौस असते, आनंद असतो बरं का. एक झाडाखाली बसला तरी तो म्हणलं देवाचं काही चुकत नाही का बरं. त्यांनी चूक काढली. आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याला कैऱ्या लागलेल्या होत्या. तिथे डांगराची वेल होती, त्याला भलं मोठं डांगर. मला देवाची चूक सापडली. मोठ्या झाडाला मोठं फळ पाहिजे, लहान झाडाला लहान फळ पाहिजे. हातभर वेल, भलं मोठं डांगर. एवढं मोठं आंब्याचं झाड, तर बारीक बारीक कैऱ्या, हे देवाची चुकच आहे म्हणले. असा विचार करतो एवढा वारा सुटला आणि एक कैरी नसली डोक्यातच पडली. चक्कर येऊन खाली पडला. थोड्या वेळाने शुद्धीवर आला. तोंडला देवाने केलं तेच बरं आहे, कैरीच्या जागेवर डांगर असं जगलोच नसतो पण काही ना चुका करायची सवय. कोणती म्हणली? कृष्णा, एकीला साखरेसारखी म्हणतोस, एकीला मिठासारखी म्हणतोस. घरात भांडणं होतं, समजत नाही का? बघू म्हणले संध्याकाळी. कृष्णाने आचार्याला सांगितलं कोणत्याच भाजीत मीठ टाकू म्हणले. आचार्याने स्वयंपाक एकाही भाज्यात मीठ नाही. सगळ्या भाजी आणि कोणती जेवायला बसली, कोणत्याच भाजीत मीठ नाही ना. स्वयंपाक कोणी केला? बोला त्या आचार्याला. आचार्य बुवा, तुम्ही झोपेत स्वयंपाक केला काय? काही लोक झोपेत बरडतात, काही झोपेत घोरतात, काही झोपेत डोळे उघडेच असतात काहींचे, काही झोपेत उठून चालतात, काही झोपल्यानंतर दिवसभर काय बोलले ते ऐकून घ्या. काय आचार्य बाबा, तुम्ही झोपेत स्वयंपाक केला का? काय काय गांजे पिऊन स्वयंपाक केला? काही आचार्य बघा तोंडात बिडी, हातात झऱ्या, स्वयंपाक चालू. काही तमक होऊन स्वयंपाक करतात, बाहेर तुंबतात, काही त्याच्यातही पडतं. त्याच्याशी चौकशी काही येईल. इथले आचार्य चांगलेच बरं का, इथले आचार्य नाही बघा तुम्ही. ते आचार्य म्हणते आम्ही एवढे कष्ट घेतले स्वयंपाकाचे. काय आचार्य बा तुम्ही स्वयंपाक केला म्हणले? पण झालं काय? कुठल्या भाषेत मीठ नाही? बघा आचार्य बा, असं करा, वाटेभर साखर घेऊन या. कोणते म्हणणे? कृष्ण, साखर कशा करता? म्हणजे भाजीत टाकायला. अरे भाजीला काय साखरेने चव येईल का? मग मिठाशिवाय भाजीला चव नाही, मग मिठाशिवाय भाजीला चव नाही, तसं रुक्मिणीशिवाय माझ्या संसाराला चव नाही, म्हणून मी मिठासारखी म्हणलो. एवढं रुसून बसण्यासारखं काय होतं? कधी कधी भांडणं व्हावं लागतात ना. प्रेमाच्या प्रत्येक क्रियेत आनंद असतो, तसं प्रेमाच्या चौर्य लीलेमध्ये सुद्धा आनंद आहे. भगवान चोरी करीत नाही, चौर्य लीला करतायत. व्रजे वसंतम नवनीत चोरम, व्रजे वसंतम नवनीत चोरम, भगवान चौर्य लीला करू लागले. वास्तविक परमात्म्याला गरज नाही आहे, कारण तो निष्काम आहे. परब्रह्म निष्काम तो हा गौरी वाळे अंधो कृष्णा नवनीत चोरी, निष्काम आहे तो.
मग त्याला कामना कोणी निर्माण करवली तर भक्ता करता त्याला कामना निर्माण झाली. तो निष्काम आहे, निराळा आहे, पण गोपिकांची चाळा करू लागला. तृतीय चरण निष्काम निराळा निष्काम निराळा निष्काम निराळा गोपी लावेला चाळा. 3 वाजले आहेत, आवरून घेऊ. अजून पंक्ती व्हायच्या आहेत. स्वयंपाक तयार आहेत, खाणारे तयार आहेत, वाढणारे तयार आहेत. खाने वाला राम, खिलाने वाला राम, तो बीच में रोकने का क्या काम. आता कशाला लांबवायचं बरं आपण. मग 10-5 मिनिटात उरकून घेऊ. निष्काम निराळा गोपी लावेला चाळा. निष्काम आहे, निराळा आहे, पण त्याला चाळा लागला. कशाचा चाळा लागला? चोरी करायचा. त्याला मिळत नाही म्हणून चोरी केली असं नाही. तो कशाची चोरी करतो? मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. भक्ताचं चित्त लोण्याप्रमाणे मृदू असतं. हे रूपक आहेत, प्रतीक आहे. लोणी हे प्रतीक आहेत, परंतु खरोखर भक्ताच्या अंतःकरणाचं आकर्षण करणारा तो परमात्मा. चौर्य लीला करू लागले, गाराणे येऊ लागले. गवळण सांगती गारहाणी रात्रीला तुझा चक्रपाणी खावणी दैत तुपलवणी योगी पडली विरजणी हागे बाई कोणाच्या वर्ण कोटवर ससो देंगा. आम्ही जातो गोकुळ सोडणी आमच्या सोना घेऊन. त्या गोपिका गाराणे घेऊन येत आहेत. गाराणे निमित्त आहे. या गाराण्याच्या निमित्ताने भगवंताचं दर्शन व्हावं ही अपेक्षा आहे त्या गोपींची महाराज. कारण तो फार सुंदर आहे. किती सुंदर आहे तो. जगातले सगळे सुंदर पदार्थ जरी ओवाळून टाकले तरी त्याची बरोबरी होणार नाही. मला इतका सुंदर आहे. तुझे निधडी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हास्य. काय हास्य. काही लोकांच्या चेहऱ्यावर कधी हास्यच नाही, कायम कपाळाला आळ्याच पडलेल्या. फोटोग्राफर फोटो काढताना तो थोडं स्माईल बळच हसतो. फोटो असा निघतो, रडला असतात बारा दिसला असता. काहींचा चेहरा म्हणजे फुटलेली गौरीच. खोबऱ्याची वाटी झाली दैसी मुख, गळत असे नाकस लेशमपुरी. आणि मग अशा प्रकारे चेहऱ्यावर हास्य पाहिजे, आनंद पाहिजे. हे भगवंताचं तेज आहे. वास्तविक तो परमात्मा रंगरूप येत आहेत. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुही रघुरा. असा जरी तो निराकार निर्गुण असला तरी पण तो परमात्मा सुंदर रूप धारण करतो. अव्यक्त परमात्मा व्यक्त होतो आणि चांगलं रूप धारण करून लीला करतो. शेवटच्या तुका म्हणे आले, तुका म्हणे आले,
अव्यक्त परमात्मा व्यक्त होऊन सुंदर रूप धारण करून लीला करतो. अनेक लीला आहेत. त्यामध्ये चौरी लीला करू लागले, गारहाणे येऊ लागले. गौडन सांगती गारहाणे रात्री आला तुझा चक्र पाणी खावणे दैदूत तुपलोणी योगी फुडली विरजणी हागे बाई कोणाशी आवडा कोटवर सुचो देंगाना. यशोदा म्हणे कृष्ण असं का करतोस, काय होणे काय करतस हे चोरी, किती सांगू तरी नाही कसे. यशोदा मंथनाला लागली. एकदा ग्रह दासेश यशोदानंद घेणे कर्मांतर नियुक्ता सुनिर्मवंत स्वयंधीय. मंथन करता करता तेवढ्या चुलीवरचं दूध उतू जायला लागलं. यशोदा दुधाकडं पळाली. कृष्णाला राग आला. कृष्णाने पाट्यावरचा वरवंटा घेतला आणि माठच फोडला. माठ फोडला. कृष्ण लागला रडायला. आता माठ फोडल्यामुळे मार बसणार. मार बसल्यानं रडावंच लागेल. पण अगोदर जर रडायला सुरुवात केली तर मार चुकू शकतो. रडायला लागला. यशोदा म्हणे कृष्णा तू आता गावात काही नीट वागत नाही, मग तुला रानात गेलं पाहिजे. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातिया, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातिया. भगवान गाई सारू लागले. ब्रह्मविद्येचा पदळा गाय राखित गोळा श्रुती निर्वित्याल्या वेदासन कादिका. आणि गाई चारता चारता खेळ खेळू लागले.
कुठला खेळ आता आज जर खेळल्यामुळे पंक्तीचा खेळ होईल. चला ओळख काही बैसोजे विकेट आहे बहु केली वनवन पाय पिटी झाला शेण खांदे भार बोटी भोग काय खेळावाचे चुका अवघ्या सोडलेल्या मोठा जे सदा हिकाला गोमटा घ्यारे घ्यारे देवात आम्हा देतो पंढरीनाथ मुद्दा घेऊन या करी पेंद्या वाटेत सुधरी बांधात गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्मा वद्यागी बसले भौतिक गोपाळ बसले भगवान कला करतात यमुनेच्या तीराला. करूया कला दवळेश्वर संस्थान चंद्रकांतदास महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महंत ज्ञानदास महाराज यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या नेतृत्वामध्ये असणारा अखंड हरिनाम सप्ताह काल्याचा प्रसंग ज्ञाने या ठिकाणी गेल्या 42 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आजच्या काल्याची कीर्तन सेवा या ठिकाणी मठाधिपती महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराजांच्या काल्याची कीर्तन या ठिकाणी पार पडली. आदरणीय महाराजांनी वेळात वेळ काढून आपला अमूल्य वेळ या ठिकाणी खर्च केला त्याबद्दल गुरुवर्य बाबांच्या वतीने व ढवळेश्वर संस्थान तसेच समस्त ग्रामस्थ देवेगावच्या वतीने आदरणीय गुरुवर्य महाराजांचे खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. महाराजांसोबत आलेले सला बेटाचे विश्वस्त आदरणीय हरिभक्तपरायण मधुकरजी महाराज कडलक यांनाही खूप खूप धन्यवाद. त्यांच्यासोबत आणखीन आलेले हरिभक्तपरायण गायनाचार्य चंद्रकांतजी महाराज सावंत यांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य हरिभक्तपरायण संतोषजी महाराज सोळुंके यांनाही खूप खूप धन्यवाद. विठाला विठाला हो कण समस्त ग्रामस्थ देवेगाव हे ढवळेश्वर संस्थान हे बेटाशी जोडलेलं ढवळेश्वर संस्थानची नाळ हे बेटाशी जोडलेले आहेत. कारण चंद्रकांतदास महाराज हे देखील बेटाचेच होते आणि चंद्रकांतदास महाराजांच्या नंतर ज्ञानदास महाराज जे गादी सांभाळत आहेत तेही बेटातूनच आलेले आहेत. म्हणून बेटाच्या परंपरेशी जोडलेलं अशा प्रकारचं आपलं गाव आहेत आणि परिसरातील पंचक्रोशीतील भक्तगणांना देखील आणि गायक वादक सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. विठाला कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी ब्रह्मादिका उत्तम लोकादातो म्हणे हो मंडळी समाधान तुझे देखील आरती जग जगी हिता